नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर आता मशागतीच्या कामांना वेग आलाय। ट्रॅक्टर बैलांच्या सहाय्याने शेतकरी त्यांच्या जमिनी तयार करतात, तर बहुसंख्य शेतकरी मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। नाशिकच्या लासलगावमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। विद्युत वितरण कंपनीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्तानं रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीमध्ये जनजागृतीच्या संदर्भात विविध फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन करण्यात आलं। नाशिकमधल्या मोठ्या उद्यानांमध्ये प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। उद्यानावरील वाढता खर्च आवाक्याबाहेर गेलाय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता गोदा पार्क, पॅरिकन पार्क, सोमाणी उद्यानासाठी तिकीट आकारलं जाणार आहे। येवला शहरामध्ये मारवाडी समाजाच्या वतीनं महेश नवमीनिमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। भगवान शंकर आणि पार्वती यांच्या पूजनानं लक्ष्मीनारायण मंदिरापासून भव्य शोभायात्रा सुरू झाली। या शोभायात्रेत लेझिम झांज पथकानं सादरीकरण केलं आणि पालखी मिरवणूकही काढण्यात आली। नाशिकमधल्या मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या टोळीनं सिन्नर, निफाड, लासलगाव, वाडीवरे या परिसरामध्ये अनेक मंदिरांमध्ये दानपेट्या चोरल्या। पोलिसांनी आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत। येवला तालुक्यातल्या शिरसगाव लौकी परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलाय। शेततळ्यामध्ये या 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली। या मृत्यूमागचं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाही। नाशिकमध्ये वर्षभरात 31,873 जणांना कुत्र्यांना चावा घेतलाय। गेल्या 18 वर्षांपासून महापालिकेनं मोकाट कुत्र्यांचं निर्विषीकरण करण्यासाठी मोहीम राबवली आहे आणि तरी देखील परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर हा वाढतच चाललाय। लहान मुलं, महिलांना अधिक लक्ष केलं जातं, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात।